मागील काही वर्षात केवळ उन्हाळ्यात लोकवस्तीच्या भागात येणारी वानरे चाकणमध्ये आता नियमितपणे दिसून येत आहेत। चाकणमधील नागरिकांच्या मते हा एकच वानर या भागात सर्वत्र दिसून येत आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडतोय। दिवसभर काही ठराविक भागात हा वानर दिसून येत आहे। चाकण चक्रेश्वर मंदिराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या लोकवस्तीच्या परिसरातील असलेल्या झाडाचा पाला खाऊन तो पोटाची खळगी भागवत आहे। लोकवस्तीच्या भागात काही नागरिक त्याला फळे, घरातील चपाती व अन्य अन्न पदार्थ देखील देत आहेत। चाकण लगतच्या भागातील वनसंपदा नष्ट होत असल्याने वन्य प्राण्यांचा वावर लोकवस्तीच्या भागात दिसून येत आहे। बिबटे, तरस, मोर, कोल्हे, हरणांचा अजूनही चाकण लगतच्या ग्रामीण भागात मोठा वावर आहे। वन्य प्राण्यांची अन्नपाण्याच्या शोधात भटकंती सुरू असून मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव होत आहे। सर्वाधिक उपद्रव आणि दहशत बिबट्यांची आहे। संपूर्ण चाकण शहराच्या सभोवताली आणि तालुक्यातील गावागावात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे। आता वानर सेना शहरात अवतरली असताना वनविभाग केवळ जनजागृतीची माकड चेष्टा करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यामुळे वनक्षेत्रात अन्न पाण्याची व्यवस्था वनविभागाने करण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे।